हॅलो ताई. हा नमस्कार ताई. श्री मी स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. बोला ताई. हा तेच मला वाटलं कदाचित काहीतरी कामात असाल तुम्ही पण नाही नाही, अनुभवच चालू होते आणि ओके मग ओके. 2 मिनिटं म्हटलं जरा फ्रेश हा होते. हा. हा. ओके ओके. नाही तेच झालं ऍक्च्युली. मी तुमचे तरी म्हटलं तरी 1 वर्षापासून ऐकतेय अनुभव. पण अच्छा. माझं हा पण माझं बाळ खूप लहान आहे ना, म्हणजे हा आता एक हा. वर्षाची आहे माझी मुलगी. तर अच्छा, मग ते फारच होती. हा हा. मग ते टाइम नाही मॅनेज होत ना, की बरोबर. तिचं काही ना खाणं पिणं असतं किंवा अगदी झोपेचं टायमिंग अगदी. हे हो ते. हो, मग खरंय. त्यामुळे मी तुम्हाला एक मेसेज पण केला होता की दुपारी करू शकेन का, हा, पण करा ना कदाचित मग. तुम्हाला उद्या दुपारी करायचं तर दुपारी नाही नाही, करा. आता चालू शकतं. तिचं आवरलंय. माझा अच्छा. छोटाच अनुभव आहे त्यामुळे होऊन जाईल लगेच. बरं बरं, सांगा ताई. हा म्हणजे आता मला तुम्ही आहो जाऊ नाही म्हटलं तरी चालेल, कारण मी नाही तुमच्या नाही मुलीच्या नाही. वयाची असेल. म्हणजे हा. माझं आता वय तरी 32 आहे. अच्छा आणि अच्छा. हा म्हणजे माझं लग्न झालं 2022 मध्ये. अच्छा. आणि हा हा. म्हणजे प्रॉपर माझं असं होतं की मला मास्टर्स करायचं होतं आणि बापरे. त्यानंतर मला जॉब करायचा होता. मी एमटेक आहे. अरे आणि बापरे. हा हा हा. येस. आणि मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करते इंजिनिअरिंग कॉलेजवरती मी आहे. अरे वा, आणि आपल्या इथे तर दुसऱ्या प्रोफेसर आल्या. एक तर हा ज्योतिताई आहेत बघा, त्यांचे पण हो, खूप हो. मी त्यांचे ऐकते खूप. म्हणजे लिटरली असं असतं ना, की आता तर मी ब्रेकवर आहे. तर कधी-कधी असं ना थोडं एक्झॉस्टेड होतं, की अरे बापरे! म्हणजे नाही का, हं. आपण तेच-तेच करतोय किंवा असं वाटतं. तर मला हां. ते ऐकल्यानंतर खूप शांत वाटतं, की हां, ठीक आहे. म्हणजे खूप चांगलं वाटतं मला. म्हणजे मला मनःशांती मिळते तुमच्या हेच चॅनलमधून असं म्हणू महत्वाचं शकते. आहे आणि तीच आपल्याला पाहिजे असते हो ताई, दुसरं काही हो नको. ना. हो खरंय. ना. हां, मग तेच म्हणजे लग्न झालं हं. आणि मिस्टर आणि मी दोघं पण इंजिनिअरच आहे. मग अच्छा. त्यानंतर कसं, की आम्ही दोघं पण वेल टू डू फॅमिलीमधून येतो, की असं सगळं प्रॉपर, की प्रॉपर. लहानपणापासून हां. काय काही असं म्हणजे तसं बघायला गेलं ना, तर स्वामींच्या कृपेनं कधी स्ट्रगल माहीत नाहीये. माहिती नाही. बरोबर आणि तुमच्या पिढीला नाही माहिती हो स्ट्रगल. ते ॲक्चुअली. आमच्या पिढीला होतं. म्हणजे असं ना मला कधी-कधी वाटतं, की अरे बापरे! म्हणजे असं छोट्या-छोट्या गोष्टीसाठी कधी-कधी वाईट वाटतं ना. मी हं. म्हणते, "अरे ह्या लोकांना किती दुःख आहे, आपल्याला खूप जास्त दिलंय स्वामींनी." कसं बोललात, कसं बोललात. हां. सेम माझी मुलगी तेच बोलते. ती पण हां. इंजिनिअरच आहे हो, आणि हो. मी तुमचं ऐकते ना त्यातून. हां ना. म्हणजे ना असं झालं, की इकडे मग आम्ही पुण्याला शिफ्ट झालो ना लग्न झाल्यानंतर. म्हणजे अच्छा. मिस्टर तर आधीपासून पुण्यातच जॉब करत होते. पण मी गावी होते ना. म्हणजे हां, हां. असं मी म्हणजे नाही का प्रॉपर असं शहरच आहे, पण छोटं शहर आहे. अच्छा, तर अच्छा. मग मी जॉब तिथेच करत होते आणि आधीपासून मग जेव्हापासून माझं म्हणजे शिक्षण झालंय, तर हां, की हां. आय वॉज लाइक की इंडिपेंडंट वुमन. अरे असं वाह! हां. किती आणि छान. असे विचार पाहिजे. हो. आणि आई-वडिलांना कधी म्हणजे आई-वडील कायम सपोर्टिव्ह होते आणि त्यांचं असं आहे की ते छान फॅमिली वगैरे कधी हां, असं नाही का गरजच नाही लागली की त्यांना पैसे द्यावे किंवा काय असं हां, हां. आपलं निवांत एन्जॉय करायचं फ्रेंड्स बरोबर मस्त हां, जे पाहिजे ते घ्यायचं, हवं ते घ्यायचं. असं असं लाईफ होतं सगळं. पण हां. जेव्हा संसार सुरू होतो की हां. म्हणजे नवऱ्याला भलेही किती लाख 2 लाख पगार असेल, पण हां. ती गोष्ट येते की एक बाई आपण बनतो आपोआप असं मला तरी वाटतं की अगदी, अगदी. जबाबदाऱ्या यायला लागतात. ऍक्च्युली म्हणजे ना एक एक ₹10 जरी खर्च करताना आपला विचार होतो, अरे हे गरजेचं आहे का आपल्यासाठी की आपण घ्यावं की हो. आणि पहिल्यांदा असं होतं ना की मला हां, थोडंसं म्हणजे असं होतं माझं की नाही का म्हणजे एक ह्या गोष्टी असल्यामुळे ना नकार ऐकायची सवय नसायची. ठीक आहे नाही. मला जे हां. पाहिजे ते मी घेणार किंवा घ्यायचं. असं. हां. हां. पण मग नंतर हळू असं मग हळू संसार चालू झाला, हे चालू झालं. हं, मस्तपैकी सगळं सुरू होतं आणि स्वामींच्या कृपेने सगळं छानच आहे. हं, पण पहिल्यांदा काय झालं, मी हं, इकडे आले. मग मी हं. आधी जॉब करत होते ना. मग इथे हां, आल्यानंतर थोडेसे पहिले एक 7-8 महिने असे गेले की निवांत हां. म्हणजे नाही का लाईफ एन्जॉय करतोय. बरोबर. मॅरिड लाईफ पहिलं हां. आणि मग नंतर पहिले सगळे सण येणं-जाणं हे ते असं हो, असायचं. हो, हो. त्यामुळे वर्ष असं निघून गेलं.
पण नंतर मग मिस्टर दिवसभर ऑफिसला जायचे, 8-9 तास ऑफिस त्यांचं, हां. आणि मग मी एकटीच घरी असायचे. काम तरी हो. काय करणार एकटी ना, मग ते बरोबर. मी करायचे, म्हणजे घरातलं सगळं व्हायचं वगैरे, आणि मी हां. निवांत असायचे. पण नंतर मला असं व्हायला लागलं की अरे आपण इतकं, म्हणजे ते सवय असते ना आपल्याला जॉब करण्याची बिझी राहायचे. किंवा हो. बिझी राहायची, किंवा इव्हन महिन्याला आपल्याला सॅलरी हातात येते, ह्याची सवय असते. अगदी, अगदी. ते जे हक्काचे पैसे असतात ते महिन्याला मिळतात आपल्याला. हो, हो, म्हणजे हो. भलेही नवरा देतो, तो हां. प्रॉब्लेम नाही, पण आपलं आपलं जे असतं ते वेगळंच असतं, त्याची म्हणजे एक ते मजा असते स्वतःच्या कष्टाच्या हां, पैशांची. कारण की माझ्या मिस्टरांना माहिती होतं ही सगळी गोष्ट. त्यामुळे ते महिन्याला मला न विचारता पैसे द्यायचे, की हा हं. तुझ्यासाठी एवढे ठेव, घर खर्चासाठी ठेव, जे काय असेल ते. हां, हां. असं म्हणजे ते पण कायम समजदार आहेत समजूतदारपणाने म्हणजे ते. करायचं. हां. हो आहेत, आणि मेन कसं तर वयाच्या मानाने माझं थोडं आहे की मी थोडीशी अशी बालिश आहे किंवा हट्टी आहे असं मला वाटतं. ते खूप मॅच्युअर आहेत. अच्छा, म्हणजे हे तुम्हाला समजतं, म्हणजे तुम्ही पण समजदारच आहात. हां, समजतं. पण ते छोटे-मोठे खटके उडतात आणि नंतर वाटतं हां. नाही, नाही, म्हणजे ठीक आहे, ह्यांचं बरोबर आहे. आपण थोडंसं जास्ती ओव्हर रिएक्ट झालो यावर. हां, हां. आणि मग त्यानंतर कसं झालं, मला जॉब पाहिजे होता. मग हां. मिस्टर काय बोलले, "आता तू आलीच आहेस पुण्यात, आणि माझं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय ना, अरे तर वाह! मग हां, मग तू आय-टीमध्ये वगैरे ट्राय करू शकते, तुला जरी इंटरेस्ट असेल." मग ते हां. आम्ही कोर्स लावला. मी ऑनलाईन कोर्स करत होते, हां, हां. आणि मग ऑनलाईन कोर्स चालू केला. हां. त्यानंतर मग झाला कोर्स वगैरे झाला, आणि बरोबर माझा कोर्स संपायला आणि रिसेशन आलं आय-टीमध्ये. अरे! हां. म्हणजे तो चान्सच गेला असं झालं, कारण की एकतर मी नवीन काहीतरी सुरुवात करणार होते ना, हं. अनुभवच नव्हता. मग ते बरोबर. म्हणजे शक्य नव्हतं, आणि मग नंतर मला असं वाटायला लागलं की काय करायचं आता, किती दिवस घरी थांबायचं, आणि बरोबर. असं मग हं. मग मी एक काम केलं. मी म्हटलं की मी असं, मग मला हे व्हायचं ना, मग मी स्वामींचे अनुभव ऐकायचे, घरी असायचे तेव्हा. हां, मग हां, हां. बरेच चॅनेल्स वगैरे बघायचे. ऍक्च्युली मला तिथून सुरू झालं, की अच्छा. नाही का स्वामींचं असं आहे, तसं आहे. हां, हां. आणि माझी आई आधीपासून खूप आध्यात्मिक आहे, की असं नाही की स्वामींचं पण करते ती, म्हणजे अरे वाह! हां, म्हणजे तसं आम्ही पूर्ण असं नाही का आध्यात्मिक फॅमिलीतूनच आहे, की आधीपासून देवाचं करणं, वेगवेगळे हां, सण हां. सेलिब्रेट करणं, सगळं आहे गोष्टी. हां, आणि हां. माझ्या सासूबाई पण तशा आहेत, की त्या पण असं प्रॉपर सगळं विधिवत वगैरे व्यवस्थित करतात. अरे त्यामुळे वाह! मला पण सवय आहे ती, की रोजची देवपूजा तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे. बाकीचं बरोबर. काही आपल्याला जमेल नाही जमेल. अगदी मग बरोबर. मग त्यानंतर मला वाटायला लागलं, की आपण पण काहीतरी करायला पाहिजे, असं तसं. किती दिवस आपण घरी बसणार. हां, हां. मग मग मला ते कळालं, की स्वामींचे 11 गुरुवार असतात, आणि केले तर आपल्याला छान फळ मिळतं. हां, हां, मग हां. असं वाटलं. मग त्यानंतर माझी आई-बाबा ना अक्कलकोटला जाणार होते. मग अच्छा. मग मला मम्मीचा फोन आला, असंच की सहज. मग मम्मीला म्हटलं, "तू अक्कलकोटला चालली आहेस ना, तर एक काम कर, माझी इच्छा आहे की तिथूनच मला फोटो मिळू दे." म्हणजे नाही का स्वामी हां, हां, फोटो मला, हां, हां. ते आपलं कसं माझ्या देवघरात फक्त ते आपलं जे अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण आणि गणपती जे आपल्या बरोबर. लग्नात देतात तेवढंच होतं. बरोबर, बरोबर, मग बरं. स्वामींचा एक फोटो आणि सारामृत, ह्या 2 हं, गोष्टी आण म्हटलं. मग हं. मम्मीनं आणून वगैरे दिलं. मग मला आता मेन काय, नवीन ठिकाण, आणि हां, मला त्यामध्ये होतं की ते मठात किंवा मंदिरात जाऊन तुम्ही संकल्प सोडायचा म्हणून असं होतं. हां, मग मी काय केलं, मी बघितलं, शोधलं वगैरे, मला मिळालं लकीली. हां, मग हां, मी गेले तिथे, संकल्प सोडला प्रॉपर, आणि त्यानंतर काय झालं, मी चालू केलं. हां. आणि म्हणजे काकू तुम्हाला सांगायला हरकत नाही, 11 गुरुवार, हं. 3ऱ्या गुरुवारी माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालं. आणि अय्या! आणि त्यांची ना 50% हाईक झाली डायरेक्ट. बापरे! हो, आणि हे आहे की मी त्यांच्यासाठी केलंच नव्हतं. मी माझ्यासाठी केलं होतं, की मला जॉब चांगला मिळू दे किंवा मला हां, लवकर जॉब मिळू दे. हां. आणि मग मी रिझ्यूम वगैरे देऊन आलेले कॉलेजेसमध्ये, की नाही हं. का, की आता आपल्याला आयटीमध्ये होत नाही, तर आपल्या प्रोफेशनमध्येच बघू आपण, आपल्याला ह्याचा बरोबर, एक्सपिरियन्स बरोबर. आहे तर. बरोबर. मग हं. मला 4थ्या गुरुवारी मला एक कॉल आला कॉलेजमधून, की इंटरव्ह्यूला या. अरे त्यांचं वाह! तिसऱ्या त्यांचा 3ऱ्या गुरुवारी ऑलरेडी झालं होतं, हं, आणि हं, 4थ्या गुरुवारी कॉल आला. हं, मग गेले मी तिकडे, की हं. अ, आणि गेल्यानंतर असं झालं, की थोडा गॅप पडलं होतं. मला कॉन्फिडन्स थोडा लो झाला माझा, की नाही हं. का, म्हणजे ते जे होतं ते मी सॅटिस्फाईड इंटरव्ह्यू मला देता आला नाही तिथे. बरोबर होतं तसं. हां, हां. हां. आणि मग ते काय बोलले, की ठीक आहे, आम्ही तुम्हाला कळवतो, बाहेर की रडतंय वाटतं. हो, हो. आम्ही तुम्हाला कळवतो, की
काय आहे ते. मी हा. म्हटलं ठीक आहे, चालेल म्हटलं. आणि त्यांचा काही मला फोनच नाही आला. आणि त्यांनी मला ऑफर केली होती 35,000ची. अच्छा. हा. मग माझं असं होतं की ठीक आहे, आपण नवीन ठिकाणी ऍटलीस्ट सुरुवात होऊ दे. एकदा सुरुवात बरोबर. झाली की आपल्याला करता येतात गोष्टी पुढे. अगदी मग अगदी. हा. आणि पुढच्याच गुरुवारी हा. मी म्हणजे ऍक्च्युली मला फोन आला की तुमचा इंटरव्ह्यू दुसऱ्या कॉलेजमधून, की असं असं आहे आणि वेकन्सी आहे आणि तुम्ही या. अरे मग वा. ठीक आहे म्हटलं. हा. मग मी जाऊन आले वगैरे, इंटरव्ह्यू दिला, सगळं झालं. आणि त्यावेळेस माझं असं होतं ना की मला खूप छान गेला इंटरव्ह्यू तसा. अच्छा. आणि हा. आणि ह्या गोष्टी सगळ्या गुरुवारीच होत आहेत हा काकू. अरे वा. कारण की म्हणजे 4थ्या गुरुवारी ते, 5व्या गुरुवारी हे, आणि 8वा गुरुवार होता. हा. तोपर्यंत मला काही रिझल्टच येईना. की मी म्हंटल काय, अरे हे लोक नाही पण नाही सांगत आहेत, होय पण नाही सांगत आहेत. हा. हा. मग नाही काहीच का, नाही. 4-5 राऊंड होतात ना, मग हो. त्यामधले 3 राऊंड झाले होते. मग हा. जो शेवटचा राऊंड असतो, जे की मेन डिरेक्टर वगैरे असतात ते घेतात, बरोबर. आणि त्यामध्ये सॅलरी वगैरे सगळं डिस्कशन होतं. हो हो हो. मग त्यासाठी फोन यायचा होता. मग हम्म. त्यांचा फोन आला की गुरुवारीच या. हम्म. आणि गुरुवारी गेले. त्या दिवशी माझा बर्थडे होता, ज्या दिवशी अय्या. मला तो फोन आला. हा. हा. म्हणजे आणि लिटरली तुम्हाला सांगू, माझा बर्थडे होता त्याच्या आदल्या दिवशी मी स्वामींना म्हटलं, स्वामी मला हे गिफ्ट तुमच्याकडून पाहिजे आहे. म्हणजे जसं की मी बाबांना सांगते की बाबा मला हे पाहिजे. हा. 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 आणि मग मी गेले. गेल्यानंतर झालं डिस्कशन. लाईन मध्ये उभं होतं, सगळे लोक टेन्शन मध्ये. हा. आणि लिटरली मी तिथं गेले. गेल्यानंतर मला 3 वेळा ऐकू आलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी अय्या. समर्थ. जसं बापरे. की कोणीतरी करतंय. आणि माझ्या शेजारी जे सर बसलेले, हा. त्यांच्या ना वॉलपेपरवर मला दत्तगुरूंचा फोटो दिसला. अरे वा. मग मी त्यांना विचारलं, सर तुम्हाला काय ऐकू आलं का? तर ते हा. बोलले, नाही मॅडम. मी म्हटलं ठीक आहे, मला ऐकू आलं. कदाचित स्वामींचा संकेत असेल किंवा माझ्या मनात ते चालू होतं त्यामुळे ऐकू आलं असेल, हा. असं हा. असेल. हा. 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 मग मी जाऊन वगैरे आले, सगळं झालं. आणि मला लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा मेल आला की यू आर सिलेक्टेड फॉर द जॉब. अरे वा. आणि हा. हा. आणि लिटरली माझं जॉईनिंग पण गुरुवारी झालं. अरे वा. या सगळ्या गोष्टी गुरुवारी. किती आणि छान. मेन हे आहे की मी 11 गुरुवार केले, एक काहीतरी धरून म्हणत की मला चांगला जॉब मिळू दे. आणि तिथं मला 35 मिळणार होते, इथं मला 55 ऑफर केले त्यांनी. बाप रे. किती हो. सुंदर बघा. हो ना. म्हणजे पहिल्यांदा असं झालं ना, तर तेव्हा मला असं वाटलेलं की अरे, म्हणजे नाही का, थोडं निराश होतो ना आपण गेलो नाही झालं. बरोबर पण मला परत असं वाटलं नाही, स्वामींना काहीतरी छान द्यायचं होतं म्हणून ही गोष्ट नाही झाली. अगदी. आपल्यासाठी अजून काहीतरी छान केलेलं ऍक्च्युली. असतं हा. म्हणून आणि आता स्वामी. ना तेव्हापासून माझ्या डोक्यात एक असतं की ही गोष्ट नाही झाली ना, मग स्वामी काहीतरी छान देणारच म्हणूनच नाही झालं. मी निराशच नाही होत आता हे नाही झालं नाही निराश व्हायचं. अगदी बरोबर आहे. तेच ना. आणि आणि मग आता ते तुम्ही अनुभव शेअर केलाय ना ताई, हो. बघा अजून किती भरभरून देतील हो. स्वामी आणि तुम्हाला. अजून एक होतं की हा गुरुवार माझं झालं, हे सिलेक्शन झालं, सगळं झालं. हा. त्यानंतर पुढचा अजून एकदा मी 11 गुरुवार केले होते बरं का. हा. आणि ते कशासाठी मी केले, आता झालं जॉब लागला, 1.5 वर्ष झालं लग्नाला. हा. मग आता डोक्यात होतं की बाळ हवंय. हा. मग हा. मग तसं आम्ही त्या ह्याने प्रयत्न अजून नव्हते सुरू केले. हा. पण तरी म्हटलं की आपण स्वामींकडे एकदा बोलू की मला हेल्दी आणि छान बाळ होऊ दे, आणि व्यवस्थित सगळं पार पडू दे, हा. असं आहे ना. आणि मी चालू केले गुरुवार. हा. गुरुवार चालू केले. आणि लिटरली सांगायचं की मला 5व्या गुरुवारी कळालं. अय्या. कन्सिव्ह झाले असं. येस, कन्सिव्ह झाले. आणि ही गोष्ट तर झालीच की मी प्रेग्नंट. आणि मला 5वा महिना चालू होता. आणि काकू आम्ही 2 वर्ष झाले लग्नाला, 2 वर्ष झालेले फक्त लग्नाला. आणि आम्ही दोघांनी 2 BHK घेतलं पुण्यात. बाप रे. किती फास्ट प्रोग्रेस आहे. विदिन 2 इयर्स. आणि 11 गुरुवारच्या 10व्या गुरुवारी मला ते सगळं झालं, साईन वगैरे. आणि ते पण गुरुवारीच झालं, जे साईन होते ते आमचे. आणि मी ह्यांना म्हणतीये की अरे स्वामींना द्यायचं होतं म्हणून झालं. आणि असं आहे की माझ्या मिस्टरांचं असं आहे, ते खूप जास्ती नाहीत करत, पण त्यांचं एक आहे की विश्वास आहे. हे महत्वाचं. विश्वास. हा, विश्वास खूप आहे. मग मी ते झालं, घर झालं. म्हणजे किती फास्ट केलं स्वामींनी बघा. हो. आणि सगळं देत गेले. आणि एक मागते ते दोन देतातच, पण डबल देतात कायमच. आणि त्यानंतर मी पुढं म्हणजे ते झालं सगळं. मग आम्हाला हातात किल्ल्या आल्या आमच्या. मग माझं असं होतं की मी जिथं कायम मठात जात होते ना, मला स्वामींच्या पायाला लावायच्यात किल्ल्या माझ्या घराच्या. त्याशिवाय आम्ही घर नाही उघडायचंय मला.
आणि मग स्वामींना मिठाई घेऊन गेले आणि मी पेढा नेला होता आणि नाही का हे केलं, किल्ली लावली, पेढा दिला. तिथं ना ते नव्हते, महाराज जे असतात ना पुजारी, ते नव्हते तिथे. मग तिथे काका कायम येतात, एजेड आहेत. मग ते काय मला म्हटले, तुला काय म्हणजे काय करायचं तुला, तू का थांबली अशी, असं विचारलं. मग मी म्हटलं, काका असं ना आमचं घर झालं वगैरे असं तसं आणि मी प्रेग्नंट आहे, तर स्वामींनी एवढं 2-2 आनंदाच्या बातम्या दिल्यात, तर मला स्वामींना थँक्यू म्हणायचंय आणि मला स्वामींच्या ह्याला पेढे लावायचं. मग ते बोलले की ठीक आहे, ते नसतील तरी काय हरकत नाही, तू तिथे ठेव, स्वामींच्या पादुका आहे त्याच्यावर ठेवून जा. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं. आणि मग पेढ्यांचं काय करू म्हटलं, स्वामींपर्यंत कसं पोहोचू. तर ते काय बोलले, तू एक ठेव तिथं आणि सगळ्यांना वाट. भक्तांना वाटले की ते स्वामींपर्यंत पोहोचणार आहे असं ते मला ते मला म्हटले. आणि काकू असं झालं ना, तिथे छोटी 2 वर्षाची ना छोटी मुलगी आली आणि ती तिच्या बाबांच्या मागे लागलेली की मला पेढाच पाहिजे. आणि मी पेढा आणलाय हे माहित नाहीये पण तिला पेढाच पाहिजे होता. आणि मग मी त्या काकांना म्हटलं, स्वामींना मी अजून पेढा द्यायचा होता, पण माझ्या पण मनात आलं की छोटं बाळ मागते तर स्वामी तर म्हणतील ठीक आहे दे. मग मला ना तेव्हा पण कळलं की मला बहुतेक मुलगी होणार आहे, तर स्वामींना हे पण संकेत द्यायचंय का. आणि ती छोटी मुलगी आली, मी तिला पेढा दिला, तिने खाल्ली, इतकी छान गोड मस्त मुलगी होती आणि ती इतकी आनंद झाला ना, ती म्हणते थँक्यू काकू. म्हटलं हा बस. आणि सगळं झालं, मग मी स्वामींना दिलं वगैरे सगळं, म्हणजे छान. हो स्वामीच रूपात आले ते तुमच्याकडे पेढा मागायला. मला पण. आणि मेन सांगू काकू, माझी मुलगी ना गुरुवारी झाली मला. काय म्हणता. अरे वा. आणि पहिली मुलगी झाली, म्हणजे लिटरली मी ना म्हणजे ना खूप पारायण केली स्वामींची 9 महिने. अच्छा. म्हणजे मी मोजलं तेच मी म्हटलं की माझी मुलगी झाली ना, मी 9 महिने खूप म्हणजे लिटरली मी प्रॉपर 7 महिने जॉब केला आणि 7 महिन्यानंतर मग सेमिस्टर पण संपलेली. तर मग मी माझी आई वगैरे सासू वगैरे म्हणायला लागले की ठीक आहे आता तू ब्रेक घे. आणि ब्रेक घेतला आणि त्यानंतर 9 महिने प्रॉपर जॉब सगळं केलं. मी स्वामींचं सारामृत वगैरे वाचायचे आणि मला असं कधी कंटाळाच नाही आला. मला सगळे म्हणायचे का तू प्रेग्नंट आहेस, वाटते का तुला, निवांत असतेस. बाळ पण उत्साही असेल तुमचं, खूप बघा ऍक्टिव्ह असेल. खूप जास्त ऍक्टिव्ह, म्हणजे लिटरली आता ना ती मला 1 मिनिटं बसू देत नाही. पण ना जे तिच्या वयाची मुलं आहेत ना, त्यांच्यापेक्षा तिचे प्रत्येक माइलस्टोन जास्तीच आहेत पुढे. म्हणजे लिटरली ती 2 महिन्याची होती ना, 2 महिन्याची असताना ती पालथी पडली आहे. अरे बापरे. आणि ती 10 महिन्याची असताना ती चालायला लागली आहे. 9 महिन्यात चालतात मुलं. 9 ते 10. पण ते खूप म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा आपण जे सांगतो ते खूप छान ऐकणं. म्हणजे मला आतापासून वाटतं की ती बोलते, म्हणजे ती बोलायचा प्रयत्न करते किंवा आपण सांगतो ते कळतं तिला असं. आणि तिला ना स्वामी समर्थ पण कळतं. मला म्हणते जय 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 करते लगेच स्वामींचा फोटो दिसला की. आणि ना मुलांना वाढवताना कधीच त्यांना ओरडायचं नाही, त्यांना नाही हा शब्द, त्यांना पॉझिटिव्हली जे काय करायचंय ना, की असं केलं की असं होईल असं सांगायचं, पण हे करू नको असं नाही कधी बोलायचं. आणि अजून एक माझ्या लक्षात आलं की माझं पहिलं झालं ना, तेव्हा मी 11 गुरुवार केले. त्यानंतर मी काय ठरवलं की उद्यापन करायचं होतं. मग मी एका ठिकाणी बघितलं की आपण जोडपं वगैरे जेवायला घालू शकतो, त्यांचा सन्मान करायचा, जेवायला घालायचं आणि झालं. मग मी काय केलं, तसंही आम्ही नवीनच होतो ना, मग मी आमचे एक पाहुणे आहेत त्यांना बोलवलं की तुम्ही या वगैरे असं. मग ठीक आहे बोलले, ते पण येते. आणि मी कॉलेजमध्ये गेले आणि गुरुवारी आता करायचं आहे. मग त्यानंतर त्यांचा मला गुरुवारी सकाळी 10 वाजता फोन आला की म्हणजे पिरियड्स झाले. मग मला आलं टेन्शन की आता बोलवलंय मी आणि आता मी दुसरं ऐनवेळी कोणाला सांगणार मी, कारण कोणीच ओळखीचं नाही ना असं की. आणि अचानक कोणाला नाही सांगू शकत असं. मग मी मम्मीला फोन केला की असं असं झालंय. मग माझे पप्पा कधीच बोलणार नाहीत अशा गोष्टींमध्ये. तर ते बोलले की त्यांचे एक मित्र आहेत, ते इथे आहेत आणि ते माझ्या ओळखीचे आहेत म्हणजे लहानपणापासून. मग त्यांचं नाव माझ्या डोक्यात आलं नव्हतं. मग मी म्हटलं ठीक आहे, मी त्यांना फोन करते. आणि त्यांच्या मुलीला मी फोन केला कारण ती माझी मैत्रीणच आहे. तिला इतका आनंद झाला की स्वामींचं उद्यापनाला तू आम्हाला बोलवतेस, म्हणजे तिला वाटलं काहीतरी मान मिळतोय त्यांना की एवढी मोठी गोष्ट आहे असं. मग तिचे आई वडील वगैरे आले. आणि माझं कसं होतं की जेव्हा मला जॉब लागला तेव्हा आम्ही थोडंसं लांब राहत होतो. नंतर आम्ही थोडं म्हणजे म्हणजे नाही का 1 महिना आम्ही इंटिमेशन दिलं ओनरला वगैरे. मग ते आम्हाला 1 महिना अपडाऊन करायला लागलं. मग मी सकाळी 8ला निघायचे तर रात्री 8 वाजता यायचे घरी, एवढा वेळ व्हायचा.
मग माझं असं की मी सकाळी लवकर उठून पूजा वगैरे करून घेतली, आरती केली, हं, सगळं झालं. स्वामींचं सगळं करून झालं. हं. मग नंतर मला असं झालं की आता स्वयंपाक करायचंय. 5-6 लोकांचा स्वयंपाक एकटीनं करणं म्हणजे येऊन सोपं करणार नाहीये. कधी? हो, हो. हां. पण स्वामींनी अशी शक्ती दिली ना मला, मी हं. सगळं केलं काकू. म्हणजे लिटरली मी 2 भाज्या, चपाती, भात, आमटी सगळं केलेलं आणि मी बापरे! हां, पण आणि मी सकाळी माझ्या मनात होतं की स्वामींना पुरण आवडतं ना, तर पुरण तरी पाहिजे. मग मी हं. ठरवलेलं की आपल्याला पोळी नाही जमली ना, तर हां. पुरण तरी ॲटलीस्ट ठेवू आपण म्हणजे आई नाही का तेवढंच. गं! स्वामी समजून घेतील किती आपल्याला. गोड, किती गोड. हं. हां, मग मी पुरण सकाळी पहाटे उठून घातलं पुरण. पुरण करून बापरे! ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं, की हं, आपण संध्याकाळी नैवेद्याला ठेवू. मग झालं हं, पुरण वगैरे झालं. बाकीचं येऊन मी केलं. मग ते आले 9 वाजता हं. जेवायला आणि माझ्या मनात एक चाललेलं, अरे मला हे करायचे होते बेसनचे लाडू अरे आणि ते बापरे! मला करायलाच जमले नाहीत कारण की वेळच नाही मिळाला तसा कारण बरोबर, दिवसभर जॉब बरोबर. हे ते आणि हं. इव्हन असं की मी कधी केले पण नव्हते कारण कधी करायची सवय नाही नाही, ना असं नाही. की अगदी बेसनचे लाडू बरोबर. वगैरे. मग मी खरंय. मम्मीला विचारून पण घेतलं कसं करायचं किंवा काय. तिने सांगितलं मला की काय करायचं. मी म्हटलं कमीत कमी 5 तरी लाडू माझ्या हातचे देईन स्वामींना. बापरे! कमाल आहे तुमची. हो, पण मी केले नाहीत ते आणि हं. जमलंच नाही मला. नाही माझ्या पण मनात एवढ्या अजून लहान चाललंय. वयामध्ये एवढं करताय, हो. सोपी गोष्ट नाहीये ही. हो आणि मग झालं, ते झालं हं. आणि माझं चाललेलं स्वामी समजून घ्या हां आता म्हणजे पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला करून देईन. आई असं गं! मी सांगतेय. पुढच्या गुरुवारी तुम्हाला नक्की देईन. असं मी म्हटलं स्वामींना आणि लिटरली विश्वास बसणार नाही, हं, जे लोकं आलेले ना, त्यांनी हं. बेसनचे लाडू घेऊन आले. अय्या! माझ्या घरी जे कमाल. आले ते म्हणजे मला असं झालं स्वामींनी मला गिल्ट पण नाही दिलं, की तू नाही दिलंस मला. किती गोड, किती गोड बाबा. सुंदर अनुभव ताई तुमचा. हां ना, म्हणजे मला अतिशय सुंदर. हो. खूप खूप छान छान. आणि मी शेअर करते ताई हं. हो, हो, हो. हं. थँक यू श्री आणि स्वामी समर्थ. आणि मी मगाशी स्वामींना म्हटलं, की नाही मला आज शेअर करायचंच आहे. हो, थँक यू. श्री सुंदर, स्वामी सुंदर. समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो, हो, हो. हां.